सचिन दादा. हा साहेब नमस्ते. मी सचिन रंजे बोलतोय, जनसत्ता मराठी न्यूज संपादक. जय भीम जय भीम जय भीम. बोला दादा, काय म्हणताय, काय सेवा करू? जय भीम, जय लहुजी. जय लहूजी, जय अण्णाभाऊ. साहेब, जे आपल्यावरती काय झाडाझडतीची कारवाई झाली या संदर्भात आम्हाला जरा तुमच्याशी चर्चा करायची होती. साहेब, नेमकं प्रकरण काय आहे? काय झालंय सचिन दादा, हा साहेब. राजकीय द्वेष भावनेनं माझ्यावर हा खूप मोठा डाव केलेला आहे. बर साहेब, बर साहेब, बर. आणि माझ्या 45 वर्षाच्या सामाजिक वाटचालीमध्ये हा साहेब. आणि 61 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी माझ्या चारित्र्याला कधी डाग लागू दिला नाही. बर साहेब, बर साहेब. परंतु परवा 15 तारखेला 5:30 पावणे 6च्या सुमाराला हा साहेब. पुणे विभागाचे भरारी पथकातले ते दारूबंदी शुल्क विभागाची ती दौंडची टीम आलती. बर साहेब, बर साहेब. त्यांना कुणीतरी खोडसाळपणानं, राजकीय दोष भावनेनं माहिती दिली की नंदकुमार केंगार यांच्या घरी अवैध बेकायदेशीर दारूचा मोठा साठा आहे. बर 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 बर. आणि मग ती लोक माझ्या घरी आली. माझी बायको मुंबईमध्ये आहे, मुलगा ड्युटीवर, आणि मी आपले तांदळवाडीच्या दुर्घटनेच्या संदर्भाने एका मिटिंगला होतो. हा 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 हा. आणि मग अशा वेळेला ह्याची टीम आली, त्या पुण्यातली दौंडच्या पथकाची उत्पादन शुल्क. बर 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 बर. माझ्या सुनेला दमदाटी दिली, आरवाच्या भाषेत शिवीगाळ केली, जबरदस्तीनं दार उघडायला लावलं, घरात घुसली. माझ्या सुनेला त्यांनी डांबून ठेवल्यासारखं वेटीला धरून ठेवला, आरवाच्या भाषेत शिवीगाळ करून, आणि सांग तुझ्या घरातला दारूचा साठा कुठे म्हणून माझ्या घराचे अर्धा तास सगळे कपडे बिपडे विस्कळ पीत करून फेकून देऊन झाडाझडती घेतली. बर साहेब, माझा एक प्रश्न होता तुम्हाला. बोला. तुमचा म्हणजे दारूचा किंवा हातभट्टीचा धंदा आहे का? माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही बेकायदेशीर धंदा केलेला नाही. मग हे सगळ्या गोष्टी करण्यामागचं राजकीय षडयंत्र काय? राजकीय षडयंत्र माझं आयुष्य उद्ध्वस्त करावं, आंबेडकरी चळवळीतलं नेतृत्व संपवावं, ह्या दुष्ट भावनेनं हे केलेलं आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सचिन दादा, हा साहेब, हा साहेब, कार, मावा, गुळवा, गुटखा, बिडी, सिगरेट, पान, तंबाखू मी कधी स्पर्श केलेला नाही. हा साहेब, हा साहेब. आणि मी मानसशास्त्राचा पदवीधर आहे. माझ्या वेळेला स्पर्धा परीक्षा नव्हत्या. मी 12वी वर सुपर क्लास 1 अधिकारी झालो असतो. ओके सर. हा. पण मी चळवळीत माझं आयुष्य झोकून दिलं. कधी कधी अन्न मिळालं नाही, उपाशी झोपलो, पण मी चुकीचे व्यवसाय कधी केले नाहीत आणि आयुष्यात चारित्र्याला डाग लावून घेतला नाही. मग आता एवढ्या गोष्टी आज एक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका अशा बड्या नेत्यावर माळशिरस तालुक्यामध्ये प्रथमच अशी कारवाई होते किंवा राजकीय दृष्ट्या त्यांना टार्गेट केलं जातंय, तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नेमकं काय काय म्हणायचंय तुम्हाला यामध्ये? मी तुम्हाला एवढंच सांगतो. हा साहेब. मी स्वतःला बौद्ध स्वामी होणार आहे 100%, पण बुद्धाच्या मार्गाने निघालेला माणूस आहे. बरोबर बरोबर साहेब, बरोबर. मी शत्रूचं सुद्धा चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करणारा माणूस आहे. हो सर, हो सर, हो सर. आणि प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक समाजामध्ये मिसळून राहणारा माणूस आहे. आतापर्यंत आयुष्यामध्ये माझ्याकडे जी लोक आली, हजारो लाखो, प्रत्येक माणसाचं मी हसून काम केलेलं आहे. परंतु मी आंबेडकरी चळवळीचा महाराष्ट्राचा नेता आहे. मी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा राज्याचा उपाध्यक्ष आहे. अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. बरोबर. आणि मी एक महाराष्ट्रातला प्रतिष्ठित आंबेडकरी चळवळीचा नेता आहे. बरोबर बरोबर. त्यामुळं हे आंबेडकरी चळवळ उद्ध्वस्त व्हावी, हे नेतृत्व बदनाम व्हावं, बरोबर बर, आणि माझ्या आयुष्याला डाग लागावा, आयुष्यात माझं उद्ध्वस्त व्हावं, अशा भावनेनं ही सूड बुद्धीनं ही कारवाई केलेली आहे. मग आता इथून पुढची आपली भूमिका काय असणार आहे? आता हे जे राजकीय षडयंत्र आपल्या बाबतीत घडलेलं आहे, इथून पुढील काळामध्ये जे आंबेडकरी चळवळीत असतील किंवा इतर चळवळीमध्ये जे काम करणारे नेते पदाधिकारी असतील, यांच्या बाबतीत ही घडू शकतं, तर आपली भूमिका काय असणार आहे साहेब या प्रकरणामध्ये? मी तुम्हाला एक सांगतो. हा साहेब. माझ्या बाबतीत घडलंय म्हणून मी शांत आहे. बरोबर बरोबर बरोबर. मी अतिशय कडू माणूस आहे. बरोबर. मी ह्या व्यवस्थेच्या आयला घोडा लावणारा माणूस आहे. बरोबर. माझ्यासारखा विद्रोही माणूस नाही. बरोबर साहेब. पण माझ्यावर झालंय म्हणून शांत आहे.
माझ्या कार्यकर्त्याच्या बाबतीत जर असं झालं असतं तर मी ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलं असतं. कोण बी गांडूच्या अवलाद असू द्या, त्याच्या आईला घोडा लावला असता मी. बरं, एकंदरीत आता मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करतोय. मी त्या दिवशी 15 तारखेला अकलूज पोलीस स्टेशनला माझी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. ओके ओके ओके. माझं म्हणणं आहे की हा जी टीम आलेली आहे यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं सर्च वॉरंट नव्हतं. बरोबर. आणि पुरुष मंडळी घरी नसताना महिलांना विटीला धरून, महिलांना खोलीत बंदिस्त ठेवून आणि या ठिकाणी जारवाच्या भाषेत शिवीगाळ करून जी झाडाझडती घेतलेली बेकायदेशीर आहे. तर हे जे लोक आहेत उत्पादन शुल्क खात्याची टीम, यांच्यावर कठोर म्हणजे कठोर कलमाखाली कडक कारवाई करावी. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ज्यांनी खोटी माहिती दिलेली आहे त्यांना, कारण कुणी तर माहिती दिल्याशिवाय येत नाही. आणि ज्यांनी यांना खोटी माहिती दिलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधित टीमची विभागीय चौकशी व्हावी, मला न्याय द्यावा. ओके. मी आता या संदर्भात उद्याच्या 20 तारखेला शनिवारी मी माझ्या कुटुंबासह अकलूजच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अमरण उपोषण करतोय. ओके ओके सर. ऐका, आणि मी माझं त्याच ठिकाणी मी आत्मक्लेश आंदोलन करतोय प्रशासनाच्या विरोधात. अरे बापरे. आणि दुसरा एक माझा प्रश्न होता साहेब तुम्हाला, आता हे जे प्रकरण घडतंय या प्रकरणामध्ये एकंदरीत माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्रामधले एकमेव असं प्रकरण असेल की माळशिरस तालुक्यामध्ये एका सामाजिक संघटनेमध्ये किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्याच्या घरावरती झाडाझडती किंवा रेड पडते, हे पहिलंच प्रकरण आहे. तर या संदर्भात राजकीय द्वेषाने किंवा हे केलेलं जे काय घटना घडली या संदर्भात आपला काय म्हणजे कुणावर आरोप असणार आहे किंवा कोण करतंय असं काय वाटतंय का आपल्याला? मी तुम्हाला एक सांगतो. हा साहेब. मी वेळ आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सांगेन. आता माझं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने याची चौकशी करावी. ओके. आता काय होतंय, बरेचसे पत्ते आहेत, आपण आता ओपन करणार नाही, पण प्रशासन कारण घराच्या माझं जे घर आहे, माझ्या घराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्याला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ओके सर. माझ्या बायकोनं मोबाईल नंबर मागितला, माझ्या सुनानं त्यांना तुमचा नंबर द्या, नंबर दिला नाही, गाडीचा नंबर सुद्धा घेऊ दिला नाही, माझ्या सुनेला घरात डांबून ठेवलं, तिला बाहेरच येऊ दिलं नाही. अरे बापरे. अशा प्रकारची फार अवघड. तुम्हाला खरं सांगतो, खरं तर ही दारूवर भागलं, कदाचित माझ्या घरात ही लोक गांजा टाकून सुद्धा मला अडकवू शकतात अशी परिस्थिती आहे. बरोबर साहेब. म्हणजे एकंदरीत या प्रकरणामध्ये आंबेडकरी चळवळीतील किंवा इतर चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या विरोधामध्ये कट कारस्थान होतंय असं आपल्याला वाटतंय का साहेब? 100% होतंय. कारण काही लोकांना आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करायची. अरे बापरे. आणि आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जर जिवंत राहिला नाही तर चळवळ कशी जिवंत राहील? आतापर्यंत माळशिरस तालुक्यामध्ये आपण सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे, परंतु या न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये असं तुमच्या बाबतीत घडतंय, मग सर्वसामान्य लोकांनी काय करायचं, कुणाकडे जायचं? बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायला माळशिरस तालुक्यातली आंबेडकरी चळवळ खंबीर आहे. बरोबर साहेब. मी तुम्हाला सांगितलं, समाजावर आणि कार्यकर्त्या अन्याय करणाऱ्या माणसाला मी मगाशी सांगितलं त्याच्या यायला घोडा लावून त्याला उद्ध्वस्त करेल. बरोबर. बाबासाहेबांचं हत्यार आमच्या हातात आहे. बरोबर साहेब. परंतु कार्यकर्त्याच्या बाबतीत, माझ्या बाबतीत घडलं म्हणून मी संयम ठेवलाय. बरोबर साहेब. माझ्या बाबतीत जर हे घडलं नसतं तर मी दाखवलं, तुम्हाला खोटं नाही सांगत. माझ्याकडे आमची तिथं महिला आघाडी, आमची मोठ्या प्रमाणात आमची कार्यकर्ते, आमचं गाव चांगलं आहे. कदाचित माझ्या सुनेला जर घरात डांबून ठेवलं नसतं, ह्या लोकांनी जर बेकायदा असं वर्तन केलं की तिथल्या लोकांना कळलं असतं ना, लोकांनी त्यांना उघडं करून मारलं असतं, नागवं करून मारलं असतं तिथं. बरोबर बरोबर साहेब. अशी परत गाडी सुद्धा त्यांची नीट गेली नसती. बरोबर बरोबर. म्हणजे हे, आणि तुम्हाला सांगतो सचिन दादा, मी अकलूज शहरामध्ये माझ्या एकट्याच्याच घरावर रेड पडते. अकलूज मध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. अनेक नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे हे मोठे राजकीय षडयंत्र असून या अकलूज मध्ये
प्रथमच म्हणजे नंदकुमार केंगार साहेबांच्या घरावरती रेड पडते. कधीही कुठेही धंदे किंवा 2 नंबर धंद्याला पाठीशी न घालणाऱ्या नेत्याच्या घरावर धाड पडते. हे म्हणजे कुठेतरी अशोभनीय गोष्ट आहे. परंतु या गोष्टी करत असताना चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत्या आहेत. तर आपलं म्हणजे या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर असतील, विद्यमान खासदार धैर्यशीलभाई असतील, किंवा माजी आमदार राम सातपुते असतील, किंवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली का, किंवा यांचं काय म्हणणं आलं, किंवा काय चर्चा झाली का तुमची? मला भारतीय जनता पक्षाचे काय कार्यकर्ते माझे सांत्वन करायला आलते. ओके सर. माझ्याकडे माझी सगळे आंबेडकरी चळवळ, माझ्या रिपब्लिकन पक्षाचे आहेत, बहुजन वंचित आघाडीचे आहेत, मग ते आमचे सगळे म्हणजे सगळे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आलते. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आमच्या रोटरी क्लबच्या लोकांनी सुद्धा येऊन मला पाठिंबा दिलेला भेटून. ओके सर. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे सुद्धा लोक या ठिकाणी मला भेटून मला पाठिंबा देऊन सांत्वन करून गेले. बरोबर बरोबर. हे सगळं गाव माझं, माझ्या गावाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माझ्या गावचे सगळे नगरसेवक मला भेटून माझं सांत्वन केलंय त्यांनी. बरोबर बरोबर. माझं गाव अतिशय चांगलं जातीय सलोख्याचं आहे. आणि तुम्हाला सांगतो अकलूज मध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बरं का हे आता हे अशा पद्धतीचं हे षडयंत्र जाणून बुजून घडवलं जात आहे. त्याच्यामध्ये जातीय द्वेष भावना आणि राजकीय सूडबुद्धीतूनच हे झालंय असं माझा ठाम विश्वास आहे. याच्या पाठीमाग अनेक वर्ष तुम्ही राजकारण समाजकारण पाहिलंय. कित्येक वर्षापासून तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करताय. परंतु अशा गोष्टी माळशिरस तालुक्यामध्ये कधी घडल्या का, की बाबा सामाजिक संघटनेमध्ये किंवा सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना एखाद्या नेते असेल, पदाधिकारी असेल, यांच्या घरावरती अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने रेड पडते? आपलं काय मत आहे? हे या तालुक्याची परंपरा अतिशय चांगली आहे. ओके. निवडणुकीपुरतं राजकारण ह्या तालुक्यात ह्याच्या पाठीमागे होत होतं. निवडणूक झाल्यावर सगळी माणसं गुण मिळून राहत होती. ओके. अलीकडल्या काळामध्ये हे राजकारण सोडाच्या भावनेनं ह्या तालुक्यात चालू झालेलं आहे. ओके ओके. आणि विरोधात काम केला की त्याला उद्ध्वस्त करायचं, त्याला कुठल्या तरी केसेस गुंतवायचं, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं, अशा पद्धतीचं एक सोडाचं राजकारण अलीकडल्या काही वर्षापासून या तालुक्यात सुरू झालेलं आहे. ओके सर. ओके सर. आणि मी एक त्याला बळी पडलेला माणूस आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना नंदकुमार केंगार साहेबांच्या घरावरती अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने रेड पडते आणि नंदकुमार केंगार साहेबांना दाबण्याचा प्रयत्न या काही राजकीय दृष्टिकोनातून केला जातो. तर अशा गोष्टीला नंदकुमार केंगार साहेब भीक घालणार का? अहो, मी लढणारा माणूस आहे, रडणारा नाही. मी तुम्हाला सांगितलंय, मी प्रस्थापित समाज व्यवस्था आणि ह्या सगळ्या व्यवस्थेच्या याला घोडा लावणारा माणूस आहे. मी त्याच्या छातीवर, ह्या व्यवस्थेच्या छातीवर पाय देऊन उभा राहणारी मी बाबासाहेबाची औलाद आहे. मी जातीवंत फुलार समाजाचा आंबेडकरी माणूस आहे मी. ओके ओके. अण्णाभाऊंनी सुद्धा लढण्याचं बळ त्यांच्या साहित्यातून दिलेलं आहे मला. ओके सर. तुमच्या ज्या भावना आहेत साहेब, नक्कीच माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये प्रसारित करण्याचं माध्यम आमच्या माध्यमातून करू. आणि आमच्या जनसत्ता मराठी न्यूज चॅनलच्या वतीने देखील आम्ही तुमच्यावरती जे घरावरती रेड पडली त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 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 मला न्याय द्या तुम्ही सगळ्या मीडियाना, अशी माझी विनंती आहे. ओके साहेब. ओके साहेब. 100% तुमच्या सोबत आम्ही आहोत. जय भीम, जय लहुजी. ओके ओके. जय भीम, जय लहुजी.